भारत आणि अमेरिका प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर 10 डिसेंबर पासून 3 दिवसांची चर्चा सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या दोन्ही देश कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असल्याने हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. 3 दिवसांची ही चर्चा 10 डिसेंबर पासून सुरू होऊन 12 डिसेंबरला संपणार आहे. ही वाटाघाटी औपचारिक चर्चा फेरी नसल्याचे म्हणणे आहे. तरी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज. अमेरिकन प्रतिनिधी मंडळाची माहिती आहे की भारतात येणाऱ्या अमेरिकन शिष्टमंडळात वरिष्ठ सहकारी अधिकारी असतील अशी शक्यता वर्तवली जाते. तसेच अमेरिकन प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह USTR रिक स्विझर करणार असून भारताचे प्रतिनिधित्व MOCI चे संयुक्त सचिव दर्पण जैन करतील अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील सूत्रांनी दिली. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमध्ये व्यापार संतुलन, उद्योग, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, संरक्षण, ऊर्जा क्षेत्र आणि डिजिटल व्यापार या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता. त्याचबरोबर आयात कर आणि शुल्क संबंधित मुद्द्यांबाबत सध्या अमेरिकेने भारतातून होणाऱ्या आयातींवर एकूण 50% कर लादलेत. त्यापैकी 25% रेसिप्रोकल टेरिफ आहेत, तर उर्वरित 25% भारताच्या रशियन तेल आयातीवरील दंडात्मक शुल्क आहे. यामुळे भारतीय व्यापार क्षेत्र आणि उद्योग जगतावर मोठा परिणाम होत आहे. वस्त्रोद्योग, कृषी उत्पादन, स्टील, अॅल्युमिनियम आणि फार्मा क्षेत्रात निर्यात कमी झाल्याची तक्रार उद्योजकांनी केली. त्यामुळे या चर्चांमधून करकपात किंवा सवलती मिळण्याची आशा व्यवसाय क्षेत्राला आहे. तसेच अंतिम सवलतींची सुधारित आवृत्तीमध्ये भारताने बाजारपेठ प्रवेश आणि क्षेत्रीय फायद्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर अमेरिकेला त्यांच्या अंतिम सवलतीची सुधारित आवृत्ती सादर केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आता अंतिम निर्णय पूर्णपणे नेतृत्व स्तरावर अवलंबून आहे. दोन देशातील व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णायक टप्पा मानला जातो. या करारातून भारतीय निर्यातदारांना अमेरिकेमध्ये नवे दरवाजे उघडू शकतात. त्याचबरोबर पूर्व इतिहास आणि पुढील दिशा काय असतील यापूर्वी व्यापार करारावर भारतातर्फे विद्यमान वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चर्चा केली होती. त्यांनी आगामी चर्चेत शुल्कांशी संबंधित मुद्दे मार्गी लागू शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली. अमेरिकेने ऑगस्टमध्ये भारतीय उत्पादनांवर 50% सीमा शुल्क लागू केल्यानंतर व्यापार करारावर वाटाघाटीसाठी अमेरिकन पथक दुसऱ्यांदा भारताला भेट देत आहे. याआधी 16 सप्टेंबरला अमेरिकन शिष्टमंडळाने भारत दौरा केला होता. या भेटीनंतर द्विपक्षीय व्यापाराचा मार्ग अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जर करार झाला तर गुंतवणूक वाढेल, नोकऱ्या निर्माण होतील आणि आयात निर्यात मार्ग प्रशस्त होऊ शकतात. या चर्चेतून भारताला खरोखर फायदा होईल का? अमेरिकेने लादलेले कर कमी होतील का? भारताच्या उद्योग क्षेत्राला यातून नवसंजीवनी मिळेल का? या विषयावर तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. देश विदेशातील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.